नमस्कार मित्रांनो, कहाणी एका भयंकर हॉस्पिटलची ह्या कथेचा हा दुसरा आणि अंतिम भाग आहे. जर तुम्ही कथेच्या पहिल्या भागाचा व्हिडिओ न बघता थेट या व्हिडिओवर आला असाल तर हा व्हिडिओ पाहण्याआधी कथेच्या पहिल्या भागाचा व्हिडिओ आधी बघावा. ह्या कथेच्या प्रसारित होणाऱ्या दोन्ही व्हिडिओच्या लिंक्स ह्या कथेच्या दोन्ही व्हिडिओजच्या डिस्क्रिप्शनमध्ये देण्यात येतील. कथेच्या दुसऱ्या आणि अंतिम भागाला आता सुरुवात करू. मृतदेहाने श्वास घेतला? अश्विनीने विचारलं. हो, राधिका म्हणाली. राधिका, डॉक्टर बोरांनी तुला सांगितलं नाही का की मृतदेह इकडून तिकडे हलवताना असं होऊ शकतं? म्हणजे मृतदेह स्वतः श्वास घेत नाहीत, पण मृतदेह हलवताना हवा त्यांच्या तोंडात गेल्याने आणि तीच हवा बाहेर आल्याने असं वाटू शकतं, अश्विनी म्हणाली. पण त्यावेळेस तिचा मृतदेह एकाच जागी होता आणि त्या मृतदेहाची पोझिशन सुद्धा बदलली होती, राधिका म्हणाली. राधिका, हे सर्व तुझे भास आहेत असं मला वाटतंय. तुला डॉक्टर बोरा यांनी सांगितलं होतं ना की इथे काम करणाऱ्यांना खूप विचित्र अनुभव येतात. खरं तर ते त्यांचे भासच असतात, पण ती लोक त्यालाच घाबरतात आणि नोकरी सोडून देतात. तुला सुद्धा जर काम करायला जमत नसेल तर... अश्विनीचं वाक्य अर्धवट तोडत राधिका म्हणाली. नाही, मला ही नोकरी सोडायची नाहीये. मला जमतंय काम. तू म्हणत आहेस ते बरोबर आहे. कदाचित हे सर्व माझेच भास असू शकतील, राधिका म्हणाली. इतक्यात त्या विभागाचा सुरक्षा अधिकारी तिथे आला. राधिका, तुझ्यावर जो हल्ला झाला त्या संदर्भात तुझा जबाब घेण्यासाठी काही पोलीस अधिकारी वरती आले आहेत. त्यांना तुला भेटायचंय. तू जाऊन ये, तोपर्यंत मी इथेच थांबतो, तो सुरक्षा अधिकारी म्हणाला. चल राधिका, मी सुद्धा निघते आता. माझ्या ब्रेकची सुद्धा वेळ संपत आली आहे, असे म्हणून अश्विनी सुद्धा तिथून निघून गेली. राधिका सुद्धा वर त्या पोलीस अधिकाऱ्यांना भेटण्यासाठी म्हणून निघून गेली. तो सुरक्षा अधिकारी शवागार विभागातच थांबला. तो मुख्य शवागारापासून बाहेर थोडं लांब थांबला होता. तो आपल्या मोबाईलमध्ये गुंतला होता. इतक्यात त्या शांत वातावरणात त्याला कसला तरी आवाज येऊ लागला, जसे की कोणीतरी लोखंडी दरवाजावर काहीतरी मारतय. तसे त्याने इकडे तिकडे पाहिलं. त्याने कानोसा घेतला. तसं त्याला समजून आलं की आवाज मुख्य शवागारातून येत आहे. तसे तो सावकाश पावले टाकत मुख्य शवागाराच्या दिशेने जाऊ लागला. तिथला काचेचा दरवाजा उघडून तो मुख्य शवागारात आला. तसे त्याला अजून एक आवाज कानी पडला. लोखंडी दारावर नखे मारल्याचा जसा आवाज होतो तसा तो आवाज होता. त्याने पुन्हा कानोसा घेतला. तसे त्याला लक्षात आलं की तो आवाज मृतदेह ठेवलेल्या एका ड्रॉवरमधून येतोय. तो त्या ड्रॉवरच्या जवळ गेला. आवाज अजून सुद्धा येत होता. त्याला आश्चर्य वाटलं. साहजिकच होतं, कारण मृतदेह ठेवलेल्या ड्रॉवरमधून आवाज कसा काय येऊ शकतो. त्याने सावकाश त्या ड्रॉवरचं दार उघडलं आणि तो ड्रॉवरच्या आत वाकून पाहू लागला. त्या ड्रॉवरमध्ये कुठलाही मृतदेह नव्हता. ड्रॉवर मोकळं होतं. आतमध्ये फक्त प्लॅस्टिकचं कव्हर होतं, जे रक्तानं माखलं होतं. आणि त्याला काही कळायच्या आत तो सुरक्षा अधिकारी त्या ड्रॉवरमध्ये खेचला जाऊ लागला. कोणीतरी त्याला आतमध्ये खेचत होतं. तो ओरडत होता, पण त्याचा आवाज ऐकायला तिथे कोणीच नव्हतं. तो पुन्हा बाहेर फेकला गेला आणि हवेत उचलला जाऊ लागला. त्याला प्रचंड वेदना होत होत्या. आता त्याचा हाडे मोडल्याचा आवाज येऊ लागला आणि क्षणात तो पुन्हा त्या ड्रॉवरमध्ये खेचला गेला आणि त्या ड्रॉवरचं दार बंद झालं. काही वेळ त्या ड्रॉवरमध्ये त्याची खुडबुड झाली आणि काही वेळाने सर्व काही शांत झालं. काही वेळाने राधिका पुन्हा खाली आली, पण तिला तो सुरक्षा अधिकारी त्याच्या जागी न दिसल्यानं ती त्याला हाका मारू लागली, पण त्याचा कुठेच पत्ता नव्हता. ती स्वच्छतागृहाकडे गेली, पण तिथले दिवे बंद होते. इकडे पण नाहीये? हा विभाग असा मोकळा सोडून कसे निघून जातात? ती स्वतःशीच पुटपुटली.
आणि महिला स्वच्छतागृहाकडे गेली. ती आत गेली असता अचानक तिथले दिवे बंद चालू होऊ लागले आणि नंतर स्थिरावले. आणि नंतर त्या स्वच्छतागृहाचं दार उघडल्याचा आवाज तिला आला. बाहेर काही खोडबुड ऐकू येत होती. ते आवाज ऐकून ती घाबरली, कारण तिच्याशिवाय तिथे दुसरं कोणी येण्याची शक्यता दूर पर्यंत नव्हती. ती एकटीच त्या विभागात काम करत होती. कोण आहे बाहेर? तिने ओरडून विचारलं. पण असे विचारल्यानंतर ती खोडबुड बंद झाली आणि सर्वत्र शांतता पसरली. ती घाबरतच बाहेर आली आणि तिने इकडे तिकडे नजर टाकली, पण बाहेर कोणीच नव्हतं. इतके विचित्र आणि खरे भासणारे भास होऊ शकतात? ती स्वतःशीच पुटपुटली. आरशात बघून हात धुत असताना 1-2 क्षण तिला तिच्या मागे एका मुलीचा सडलेला भयंकर दिसणारा मृतदेह उभा असल्याचा भास झाला. तिच्या अंगावर खूप साऱ्या जखमा होत्या. तिने क्षणात मागे वळून बघितलं, पण मागे कोणीच नव्हतं. ते पाहून ती पुन्हा घाबरली आणि बाहेर आली. तसं तिचं लक्ष बाहेरच असलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्याकडे गेलं. ते पाहून तिच्या मनात एक विचार आला. ती तडक सिक्युरिटी विभागात गेली. आलात तुम्ही? आता माझ्या सहकार्याला लवकर इकडे परत पाठवून द्या. तिथे बसलेला दुसरा सिक्युरिटी अधिकारी राधिकाला म्हणाला. अहो, तो खालती कुठेच नाहीये. मी पण त्याला शोधत होते. मी सर्व ठिकाणी बघितलं, पण तो कुठेच दिसत नाहीये, राधिका म्हणाली. तुम्हाला माहितीये ना त्याचा स्वभाव. त्याला मस्ती करण्याची सवय आहेच. मजा करत असेल तुमची, अजून काय. पण तो दिसला तर आता त्याला पाठवून द्या लवकर, तो सिक्युरिटी अधिकारी म्हणाला. हो, ठीक आहे. मला जरा तुमची मदत हवी होती. मला जरा खालील कॅमेऱ्याचं फुटेज तपासायचं होतं. तुम्ही खाली येऊन ते खालच्या संगणकात तपासू शकाल का? राधिकाने विचारलं. मी इथून नाही हलू शकत मॅडम. हे घ्या, ह्यामध्ये दिलेल्या सूचना फॉलो करा. तुम्हाला फुटेज दिसेल, असे म्हणत त्या अधिकाऱ्याने एक पुस्तक राधिकाच्या हातात दिलं. त्यात कॅमेऱ्यामधील फुटेज कसं तपासायचं त्याबद्दल सूचना दिल्या होत्या. ओके, ठीक आहे, मी बघते, असं म्हणून राधिका पुन्हा खाली गेली आणि त्या पुस्तकात दिलेल्या सूचनांप्रमाणे ती खाली कॅमेऱ्यामधील फुटेज पाहण्याचा प्रयत्न करू लागली. तसे तिला कॅमेऱ्यामध्ये रेकॉर्ड झालेली दृश्ये दिसू लागली. ती स्वतः त्या विभागात इकडून तिकडे ये जा करत असल्याचं तिला दिसत होतं. आता तिला ती स्वच्छतागृहात जात असल्याचं दिसलं. आता ती लक्षपूर्वक पाहू लागली, कारण इथेच तिला स्वच्छतागृहाचं दार उघडलं गेल्याचा आवाज आला होता. काही वेळ गेला आणि समोरचं दृश्य पाहून ती हादरलीच. तिला एक भयंकर दिसणारी काळी आकृती तिच्या मागून त्या स्वच्छतागृहात जाताना त्या दृश्यांमध्ये दिसली. त्या आकृतीवरून असं वाटत होतं की ही तीच मुलगी आहे जिचा मृतदेह शवागारात होता, जिच्या अंगावर खूप साऱ्या जखमा होत्या. इतक्यात तिची मैत्रीण अश्विनी पुन्हा तिथे आली. राधिकाने तिला आत घेतलं. खालच्या मजल्यावर आले होते, म्हटलं तुला भेटून जावं, अश्विनी म्हणाली. बरं झालं अश्विनी तू आलीस, मला तुला काही दाखवायचंय, राधिका घाबरतच म्हणाली. राधिका, परत काही झालंय का? तू खूप घाबरल्यासारखी दिसतेस, अश्विनी म्हणाली. तू आधी इकडे ये, राधिका म्हणाली आणि तिने तिला ते कॅमेऱ्यामधील फुटेज दाखवलं. दिसली ती काळसर आकृती? राधिकाने विचारलं. हो, पण ती कोणाची तरी सावली वाटतीये. ह्यात तर दिसतंय की तू आज स्वच्छतागृहात गेलीस, पण जर तू इथे एकटी काम करतेस तर मग ती सावली कोणाची असू शकते? ह्याचा अर्थ तुझ्याशिवाय इथे अजून कोणीतरी होतं, अश्विनी घाबरत म्हणाली. अश्विनी, ही कुठल्याही माणसाची सावली नाहीये. ही सावली त्या मेलेल्या मुलीच्या मृतदेहाशी मिळती जुळती वाटतीये, राधिका म्हणाली. राधिका, तुझं डोकं फिरलंय का? तुला काय म्हणायचंय? तो मृतदेह इकडून तिकडे या विभागात फिरतोय, अश्विनी म्हणाली. मला माहित आहे अश्विनी, हे सगळं समजायला खूप अवघड आहे, पण जेव्हापासून त्या मुलीचा मृतदेह त्या शवागारात ठेवलाय तेव्हापासून इथे सगळं खूप विचित्र घडतंय, राधिका घाबरत म्हणाली. राधिका, तू काहीही बोलू नकोस. इथे परत कोणीतरी घुसलंय आणि ती त्याचीच सावली आहे. तू इथेच थांब, मी वर जाऊन सिक्युरिटीला बोलवून आणते,
अश्विनी म्हणाली आणि ती पुन्हा बाहेर निघून गेली. ती जिन्याने वरती जात होती. इतक्यात तिच्या हातांवर वरून काही रक्ताचे थेंब पडले. ते पाहून ती दचकली आणि वर पाहू लागली आणि इतक्यात त्या वरील जिन्याच्या अंधारात तिला कोणीतरी असल्याचा भास झाला. तिला जे काही पुसटसं नजरेस पडलं त्यावरून तिला वाटलं की तो सिक्युरिटी अधिकारी राकेश आहे. तिने त्याला हाका मारायला सुरुवात केली, पण त्याआधीच तो वरील टेरेसच्या दिशेने निघून गेला. त्याला हाका मारत ती त्याच्या दिशेनं गेली आणि काहीच वेळात टेरेसवर पोचली. तिने इकडे तिकडे नजर टाकली. टेरेसवर सगळीकडे अंधार होता. ती तिथून पुन्हा खाली निघणार तोच तिला एका कोपऱ्यात राकेश दिसला. अंधार असल्यानं फारसं नीट दिसत नव्हतं. ती त्याला हाका मारत त्याच्या दिशेनं गेली आणि समोरील दृश्य पाहून ती प्रचंड घाबरली. राकेशचा छिन्न विछिन्न झालेला मृतदेह तिथे उभा होता आणि अचानक त्याच्या मागून एक भयंकर दिसणारी काळी आकृती पुढे आली आणि तिने अश्विनीवर हल्ला चढवला. अश्विनी जमिनीपासून वर हवेत उचलली गेली. तिचा हाडे मोडल्याचा आवाज येत होता. ती काळी आकृती तिच्या समोरच होती. काही वेळाने अश्विनीच्या शरीरातून एक मोठा आवाज आला आणि अश्विनीचा श्वास थांबला. तिचा मृत्यू झाला होता. इकडे खाली राधिका अश्विनीची वाट पाहत होती. इतक्यात तिथली बेल वाजली. तसे राधिकाने कॅमेऱ्यात बघितलं. तिला दिसलं की तळमजल्यावरील पार्किंगमध्ये एक शववाहिका थांबली होती. म्हणजेच एक मृतदेह हॉस्पिटलमध्ये दाखल करून घ्यायचा होता. तसे राधिका लिफ्टने खाली तळमजल्यावरील पार्किंगच्या दाराजवळ आली. आज परत मी एकटाच आहे. हा मृतदेह गाडीतून काढायला मला मदत करशील का? तो पोलीस अधिकारी म्हणाला. नाही, ह्या वेळेस मी बाहेर येणार नाही, राधिका म्हणाली. पण का? त्या अधिकाऱ्याने विचारलं. इथे एका मुलीचा मृतदेह आणल्यापासून खूप काही विचित्र घडतंय, राधिका म्हणाली. विचित्र घडतंय म्हणजे? त्या अधिकाऱ्याने विचारलं. तो मृतदेह घेऊन आत ये, मग सांगते, राधिका म्हणाली. तसे नाईलाजाने तो अधिकारी कसा तरी तो मृतदेह घेऊन आत आला आणि ते दोघे लिफ्टने वर शवागारात आले. काही दिवसांपूर्वी तू एका मुलीचा मृतदेह घेऊन इथे आला होतास, आठवतंय ना तुला? राधिकाने विचारलं. हो, आठवतंय मला. तिचा मृतदेह जंगलात सापडला होता. खूप जखमा होत्या तिच्या मृतदेहावर, तो अधिकारी म्हणाला. अगदी बरोबर, ये, तुला काही दाखवायचंय, असे म्हणत राधिका त्या अधिकाऱ्याला घेऊन त्या मुलीच्या ड्रॉवरपाशी गेली. तिनं ते ड्रॉवर उघडलं, प्लॅस्टिकचं कव्हर बाजूला केलं आणि त्या अधिकाऱ्याला तो मृतदेह दाखवला. बघ हिच्याकडे, तू आणलं होतंस तेव्हा असंख्य जखमा होत्या हिच्या शरीरावर, पण आता तिच्या जखमा कितीतरी प्रमाणात आपोआप कमी झाल्यात. तिचं शरीर कितीतरी प्रमाणात चांगलं झालंय, राधिका म्हणाली. हो, खरंच की? पण हे कसं शक्य आहे? त्या अधिकाऱ्याने घाबरत विचारलं. तेच तर मला सुद्धा समजत नाहीये, राधिका म्हणाली. इतक्यात त्या पोलीस अधिकाऱ्याचा फोन वाजला. तो फोन त्याच्या ऑफिसमधून होता. त्याला लगेच ऑफिसला यायला सांगितलं होतं. राधिका, एक सांगू? असल्या वातावरणात सतत काम करणं हे आरोग्याच्या दृष्टीनं चांगलं नाहीये. माझ्या मते तू दुसरी नोकरी लवकरच बघायला हवीस आणि हे प्रकरण तू तुझ्या वरिष्ठांना सांगावंस असं मला वाटतं. चल, आता मला निघावं लागेल. येतो मी. स्वतःची काळजी घे, असे म्हणून तो पोलीस अधिकारी तिथून निघून गेला. तो लिफ्टने तळमजल्यावरील पार्किंगमध्ये आला. त्याने गाडी सुरू केली आणि तो तिथून निघाला. पण अगदी 10 सेकंदातच त्याची गाडी थोडी उडाली. त्याला असं जाणवलं की त्याच्या गाडीच्या चाकाखाली काहीतरी आलं आहे. म्हणून त्याने घाबरून लगेच गाडी थांबवली आणि तो खाली उतरून इकडे तिकडे बघू लागला. आणि अचानक त्या पार्किंगमधील दिवे बंद चालू व्हायला लागले. ते पाहून तो कावराबावरा झाला. तो अजून सुद्धा गाडीच्या खाली इकडे तिकडे बघत होता, पण त्याला काहीच नजरेस पडलं नाही. तो गाडीत जाऊन बसणार इतक्यात त्याला त्याच्या पाठीमागून एक गुरगुर ऐकू आली. तसे त्याने मागे वळून बघितलं आणि समोरील दृश्य पाहून तो हादरलाच. समोर तीच काळी भयंकर आकृती होती आणि त्या पोलीस अधिकाऱ्याला काही कळायच्या आत त्या आकृतीने त्याचा जीव घेतला.
इकडे राधिका पुन्हा ते सीसीटीव्ही कॅमेरे तपासू लागली. अजून काही धागेदोरे मिळतात का ते बघू लागली. काही वेळ गेला आणि अचानक तिला कॅमेऱ्यामध्ये एक भयंकर दृश्य दिसलं. तीच काळी आकृती रांगत लिफ्टमधून त्या पोलीस अधिकाऱ्याच्या पाठोपाठ गेली होती. पण ह्या वेळेस त्या आकृतीचा चेहरा बरा स्पष्ट दिसत होता. ती तीच मुलगी होती जिचा मृतदेह आल्यापासून हे सर्व भयंकर घडू लागलं होतं. राधिकाला शंका आली म्हणून ती लिफ्टने खाली गेली आणि तो पोलीस अधिकारी कुठे खाली दिसतो का ते पाहू लागली. आणि समोरील दृश्य पाहून ती खूप घाबरली. त्या अधिकाऱ्याचं छिन्न विछिन्न झालेलं शरीर त्याच्या गाडीपाशी पडलं होतं. ती घाबरून पुन्हा आत पळणार इतक्यात तिला मागून कोणीतरी धरलं आणि तिच्या डोक्याला पिस्तूल लावलं. गपचूप आत चल, मला आत यायचंय, तो व्यक्ती म्हणाला. आधीच घाबरलेली राधिका आपला जीव धोक्यात आहे हे पाहून आत गेली. ते शवागारात आले. त्या मुलीचा मृतदेह ज्या ड्रॉवरमध्ये ठेवलाय ते उघड, तो व्यक्ती म्हणाला. तसे घाबरतच राधिकाने ते ड्रॉवर उघडलं. आतमध्ये त्या मुलीचा मृतदेह आता खूप प्रमाणात बरा झाला होता. जवळजवळ 90% जखमा आता बऱ्या झाल्या होत्या. ही मुलगी मेलेली नाहीये, ती दुसऱ्यांना मारून आपल्या शरीरावरील जखमा भरून काढते. हिच्या शरीरात एका भयंकर शक्तिशाली आत्म्याने शिरकाव केलाय आणि तोच हे सगळं करतोय. मला हिचा मृतदेह जाळायचाय आणि तू जर मध्ये आलीस तर... त्या माणसाचे शब्द मध्येच तोडत राधिका म्हणाली, नाही, मी मध्ये येणार नाही. मला तुमच्या बोलण्यावर विश्वास आहे, कारण मी सुद्धा खूप भयंकर अनुभव घेतलेत. तिच्या अशा बोलण्याने तो माणूस आश्चर्यचकित होऊन राधिकाकडे बघू लागला. हिने तुला कसं मारलं नाही, त्या माणसाने विचारलं. ते मला सुद्धा माहीत नाही, पण हा सगळा काय प्रकारे, नक्की काय घडलंय, राधिका म्हणाली. आता त्या माणसाचा आवाज बदलला होता. तो एकदम शांत झाला आणि शांतपणे बोलू लागला. माझं नाव अजित आणि ही माझी मुलगी मीरा, अजित म्हणाले. काय, ही तुमची मुलगी आहे, राधिकाने आश्चर्यचकित होऊन विचारलं. होती, पण आता नाहीये. आत्ताच्या घडीला ती फक्त एक सैतान आहे. मीरा एका सहलीसाठी आपल्या मैत्रिणींसोबत गेली होती आणि जेव्हापासून ही घरी आली तेव्हापासून तिचे हावभाव, स्वभाव, हालचाली सर्व काही बदलू लागलं. ती हिंसक बनली. मी खूप डॉक्टरांना, मानसोपचार तज्ज्ञांना दाखवलं, पण कशाचाच काहीच उपयोग झाला नाही. नंतर माझ्या एका मित्राने मला सांगितलं की हा कदाचित भूताप्रेताचा प्रकार असू शकतो आणि त्याने 2 लोकांची नावं मला सांगितली, संदेश आणि कमलेश. त्यांनी जेव्हा हिला पाहिलं तेव्हाच मला सांगितलं की हिच्या शरीरात एका भयंकर क्रूर सैतानी आत्म्याचा शिरकाव झालाय. मी ती भयंकर संध्याकाळ कधीच विसरू शकणार नाही. सूर्य नुकताच अस्ताला गेला होता. संध्याकाळ झाली होती. जुलैचा महिना असल्याने विजेच्या गडगडाटासोबत बाहेर मुसळधार पाऊस पडत होता. त्याचा भयंकर आवाज वातावरण अधिक गंभीर आणि भयावह बनवत होता. गावात वीज गेली होती. मी माझ्या घराबाहेर पत्र्याच्या शेडखाली उभा होतो. त्याच भयंकर भीतीदायक वातावरणात माझ्या घरातून कंदिलांचा, पणत्यांचा मंद प्रकाश बाहेर येत होता आणि त्याच मंद प्रकाशासोबत काही आवाज सुद्धा माझ्या घरातून बाहेर येत होते. काही संस्कृत श्लोकांचे, काही मंत्रांचे ते आवाज होते. माझी 25 वर्षीय तरुण मीरा त्याच घरातील एका खोलीत पलंगावर पडून होती. तिचे हातपाय बांधले होते. कमलेश आणि संदेश हे 2 साठीतले पुरुष तिच्या समोर उभे होते आणि तेच दोघे ते श्लोक, ते मंत्र म्हणत होते. काही वेळाने मी आत गेलो आणि बाजूला जाऊन उभा राहिलो आणि मी तो सर्व प्रकार लांबून फक्त बघत होतो. काही वेळाने कमलेश आणि संदेश यांनी मंत्र म्हणण्याचं थांबवलं. त्यातील संदेश मीराच्या जवळ गेले आणि पलंगावर बसले. मीरा, उठ, उठ मीरा, असे म्हणून ते तिच्या चेहऱ्याला धरून तिला हलवू लागले. तिला जाग करण्याचा प्रयत्न करू लागले, पण मीरा मात्र शांत पडून होती. जणू काही ती बेशुद्धच होती. काही वेळ गेला
आणि अचानक मीराने डोळे उघडले. तिच्या डोळ्यांचा रंग नेहमीपेक्षा खूप वेगळा होता. तिने संदेश यांच्याकडे पाहिलं आणि त्यांना आपल्या खांद्याने एक जोरदार धक्का दिला. तसे संदेश पलंगावरून खाली पडले. ते दृश्य पाहून मीरा हसू लागली, पण तो हसण्याचा आवाज तिचा नव्हता. एक घोगरा पुरुषी आवाज तिच्यामधून येत होता. ती जोर लावून ते दोर तोडण्याचा प्रयत्न करत होती. तसे कमलेश पुढे आले आणि त्यांनी पुन्हा काही मंत्र म्हणायला सुरुवात केली. काही वेळ ते तसे जोरजोराने मंत्र म्हणत राहिले. त्यांनी आपल्या पिशवीतून केशरी रंगाची काचेची बाटली काढली. त्यात निळ्या रंगाचं पाणी होतं आणि त्यांनी त्यांच्याकडील निळ्या रंगाचं पाणी मीरावर शिंपडलं. तसे मीरा तडफडू लागली. ती जोर जोराने हिसके देत होती, त्यामुळे तो पलंग सुद्धा जोर जोराने हलत होता. सोड तिच्या शरीराला, मी तुला आज्ञा देतो. आत्ता ह्या क्षणी तिच्या शरीराला सोड, कमलेश ओरडत होते. पण मीरा अजूनच बेभान होऊन ते दोर तोडण्याचा प्रयत्न करत होती. तसे मी पुढे आलो आणि मीराजवळ गेलो. मीरा बेटा, तुला लढावं लागेल. तुला ही लढाई जिंकायची आहे मीरा. तू माझी मुलगी आहेस. तू हार मानू शकत नाहीस. तुला ह्यातून बाहेर पडायचंय मीरा, असे म्हणून मी तिला धीर देत होतो. माझे शब्द ऐकून मीरा काही वेळ शांत झाली. बाबा बाबा अशी केविलवाणी हाक ती मला मारू लागली. पण ह्या वेळेस तो आवाज माझ्या मीराचाच होता. हो मीरा, प्रयत्न कर. तुला मी काहीही होऊ देणार नाही. आपल्याला जिंकायचंय मीरा, असं म्हणून मी तळमळीने मीराला धीर देत होतो. पण अचानक मीराचा आवाज पुन्हा बदलला आणि ती पुन्हा त्याच घोगऱ्या पुरुषी आवाजात हसायला लागली. तसे संदेश यांनी पुन्हा जोरजोराने मंत्र म्हणायला सुरुवात केली. तसे मीरा हळूहळू पलंगावर उठून बसली आणि संदेश यांच्याकडे निरखून बघू लागली. तिच्या डोळ्यात आग दिसत होती. त्या मंत्रांचा तिच्यावर आता कसलाच परिणाम होताना दिसून येत नव्हता. संदेश यांची शक्ती कमी पडत चालली होती. मीराने त्यांच्याकडे बघून आपली मान वर उचलली. तसे तिच्या प्रभावाने संदेश यांचं तोंड आपोआप बंद होऊ लागलं. जणू काही कुठली तरी शक्ती त्यांचं तोंड दाबत होती. त्यांच्या तोंडून मंत्र यायचे आता बंद झाले होते आणि काहीच वेळात ते जमिनीपासून वर उचलले जाऊ लागले. ते आधांतरी होते. ते किंचाळत होते. त्यांच्या चेहऱ्यावरून, हालचालींवरून असं वाटत होतं की त्यांना प्रचंड वेदना होत होत्या. आणि अचानक मीरा जोरात किंचाळली. तसे संदेश प्रचंड वेगाने आधांतरीच मागे खेचले गेले आणि मागील भिंतीवर जाऊन वेगाने आदळले. त्यांचे डोकं त्याच भिंतीवर फुटलं गेलं. ती संपूर्ण भिंत त्यांच्या रक्तानं लाल झाली. ते इतक्या वेगाने त्या भिंतीवर आदळले होते की ते त्या भिंतीत जाऊन रुतून बसले आणि त्यांचा तिथेच प्राण गेला. आपल्या साथीदाराचा इतक्या भयंकर पद्धतीने मृत्यू झालेला पाहून कमलेश खूप घाबरले. पण काही समजायच्या आत ते सुद्धा तसेच जमिनीपासून वर उचलले जाऊ लागले. मी हिचं शरीर कधी सोडणार नाही. हे शरीर आता माझंय. मीराच्या तोंडून ही वाक्य निघाली. ती त्याच पुरुषी घोगऱ्या आवाजात बोलली होती. ती कमलेश यांचा सुद्धा जीव घेणार. इतक्यात मी तिथेच पलंगावर असलेली उशी घेतली आणि ती मीराच्या तोंडावर ठेवली आणि पूर्ण शक्तीने मी ती उशी दाबायला सुरुवात केली. मीरा त्या प्रकाराने एकदम गोंधळली. तिचा श्वास गुदमरू लागला. ती सुटण्याची खूप धडपड करत होती, पण मी पूर्ण शक्तीने ती उशी तिच्या तोंडावर दाबत होतो. हळूहळू तिचा श्वास थांबू लागला. तिची हालचाल मंदावत गेली आणि काही वेळाने तिचा श्वास पूर्णपणे थांबला. आणि जसे तिचा श्वास थांबला तसे कमलेश, जे इतका वेळ अधांतरी हवेत होते, ते जमिनीवर कोसळले. त्यांचा जीव वाचला होता. ते ठीक होते. जसे मीराची हालचाल पूर्ण थांबली तसे मी तिच्या चेहऱ्यावरून उशी काढली. मीराचे डोळे उघडे होते. तिची नजर छताकडे होती. मीराचा मृत्यू झाला होता. मीराचा मृतदेह पलंगावर पडून होता. मी माझ्या मुलीच्या मृतदेहाकडे पाहून जोर जोराने रडत होतो. मला माफ कर मुली, पण दुसरा कुठलाच पर्याय उरला नव्हता, असे म्हणून मी पुन्हा जोर जोराने रडू लागलो. तसे कमलेश यांनी मला धीर दिला आणि सावरलं. मी आपल्या भावना समजू शकतो अजित.
तुम्ही जे केलं आहे ते करण्यासाठी खूप मोठं मन असावं लागतं, कमलेश मला म्हणाले. कमलेश, मी माझ्या मुलीला होणाऱ्या वेदना नाही बघू शकलो. कितीतरी असंख्य वेदना ती कितीतरी दिवसांपासून सहन करत होती. अशा भयंकर वेदना सहन करण्यापेक्षा मृत्यू बरा. आणि आज ती सर्व वेदनांमधून मुक्त झाली, मी कमलेश यांना सांगितलं. तुमचं म्हणणं बरोबर आहे अजित, पण आता हिचे अंतिम संस्कार करणं गरजेचं आहे. हिच्या मृतदेहाला अग्नी देणं गरजेचं आहे. हिच्या मृतदेहाला अग्नी दिल्याशिवाय तो सैतान आत्मा हिच्या शरीरातून बाहेर जाणार नाही. पण आता हिचे अंतिम संस्कार करणार कसे? कारण अंतिम संस्कार करण्यासाठी हॉस्पिटलमधून किंवा डॉक्टरांकडून तिचा मृत्यू झाल्याचं प्रमाणपत्र मिळवणं गरजेचं आहे. त्याशिवाय स्मशानात हिचा मृतदेह स्वीकारला जाणार नाही. आणि पोलिसांना कळवलं तर ते आधी शवविच्छेदन करतील आणि ह्या प्रकरणात तुम्ही अडकले जाण्याची शक्यता सुद्धा जास्त आहे, कमलेश मला म्हणाले. हो, मला त्याची कल्पना आहे कमलेश. हिचं जे काही करायचं आहे ते मी करीन. तुम्ही आता गेलात तरी चालेल, असे म्हणून मी कमलेश यांना माझ्या घरून जायला सांगितलं. तसे माझा निरोप घेऊन कमलेश निघून गेले आणि म्हणूनच मी हिला एका जंगलात घेऊन गेलो आणि तिथे तिच्या मृतदेहाला अग्नी देतच होतो. इतक्यात तिथे पोलीस आले आणि मला तिथून पळ काढावा लागला. मी आत्ता सुद्धा जेलमधून पळून आलोय. पोलीस माझ्या मागावर आहेत. मला अटक होण्याच्या आत मला हिच्या मृतदेहाला अग्नी देणं जरुरीच आहे, नाहीतर अजून खूप जीव जातील. हे खरंय की ही माझी मुलगी आहे, पण आत्ताच्या घडीला ती फक्त एक सैतान आहे आणि त्याचा खात्मा करणं जरुरीच आहे. इतके बोलून अजित बोलायचे थांबले. आता राधिकाला सुद्धा सर्व परिस्थिती लक्षात आली होती. मी तुमची मदत करायला तयार आहे. आपण हिला लगेच त्या रूममध्ये घेऊन जाऊ आणि विद्युत दाहिनीमध्ये हिला अग्नी देऊ, राधिका म्हणाली. तसे दोघांनी मीराचा मृतदेह विद्युत दाहिनी असलेल्या रूममध्ये नेला. राधिकाने विद्युत दाहिनी सुरू केली आणि त्याचं दार उघडलं. आतमध्ये अग्नी तळपत होता. दोघे तो मृतदेह आत ढकलणार इतक्यात मीरा उठली आणि तिने स्वतःच्या बापावर हल्ला चढवला. ते पाहून राधिका घाबरली. ती काही करायच्या आतच मीराने राधिकावर सुद्धा हल्ला चढवला. तसे मीराचे वडील म्हणजेच अजित राधिकाला वाचवायला गेले. ते मीराला म्हणजेच त्या सैतानी प्रेतात्म्याला मागून खेचत अग्नीपाशी नेऊ लागले. पण मीराने उलट हल्ला चढवला आणि अजित ह्यांनाच त्या विद्युत दाहिनीमध्ये ढकललं. क्षणात त्यांचा कोळसा झाला. ते पाहून राधिका घाबरली आणि ती तिथून बाहेर पळाली. तो प्रेतात्मा राधिकाच्या मागे मागे जाऊ लागला. राधिकाने क्षणभर मागे पाहिलं तेव्हा तिला दिसलं की तो प्रेतात्मा रांगत तिच्या जवळ येत होता. ते दृश्य पाहून राधिकाला भोवळ आली आणि ती तिथे जमिनीवर कोसळली. तो प्रेतात्मा तिच्या जवळ येऊन तिच्या शरीराला हुंगू लागला. पण का कोण जाणे त्याने राधिकाला मारलं नाही. त्याने राधिकाला त्याच ड्रॉवरमध्ये ठेवलं जिथे मीराच्या मृतदेहाला ठेवलं होतं. इकडे थोड्याच वेळात अजित यांच्या मागावर असलेले पोलीस त्या हॉस्पिटलमध्ये पोचले. त्यांना खात्री होती की अजित शवागाराच्या दिशेनेच गेले असणार, त्यामुळे पोलीस तिकडे धावले. इकडे काहीच वेळात राधिका शुद्धीवर आली. तसे तिला कळालं की ती त्याच ड्रॉवरमध्ये बंद होती. तसे तिने सुटण्याची धडपड सुरू केली. ती तिथून बाहेर पडण्याचा प्रयत्न करू लागली. ती त्या ड्रॉवरच्या दारावर धडका मारू लागली, पण ते दार उघडलं जात नव्हतं. शेवटी तिने जोर लावून एक जोरदार लाथ त्या दारावर मारली. तसे ते दार उघडलं गेलं आणि ती बाहेर आली. इतक्यात तिथे पोलीस आणि तिथला एक सुरक्षा अधिकारी सुद्धा पोचला. आपल्याला लवकरात लवकर इथून निघायला हवं, बाकीचं आत्ता सांगायला वेळ नाहीये, राधिका पोलिसांना आणि त्या सुरक्षा अधिकाऱ्याला म्हणाली. आणि इतक्यात त्याच शवागाराच्या भिंतींवरून सरपटत मीराचा मृतदेह त्यांच्या दिशेने येऊ लागला. समोरचं ते दृश्य पाहून पोलीस सुद्धा प्रचंड घाबरले, कारण त्यांच्या आयुष्यात त्यांनी असलं भयंकर दृश्य पाहिलं नव्हतं. ते सर्व तिथून पळून जाऊ लागले. पण मीराच्या प्रेतात्म्याने त्या सुरक्षा अधिकाऱ्यावर हल्ला चढवला आणि त्याला ठार केलं. आता ती राधिका आणि पोलिसांच्या दिशेने येऊ लागली. ते पाहून
त्यातील एका पोलीस अधिकाऱ्याने त्याच्याकडील पिस्तूल काढलं, पण इतक्यात तो पोलीस अधिकारी जमिनीपासून वर हवेत उचलला गेला. त्याचे हातपाय ताणले जाऊ लागले आणि त्याच्या हातातून पिस्तूल खाली जमिनीवर पडलं. ते पाहून सर्वजण खूप घाबरले, पण राधिकाने क्षणाचाही विलंब न करता ते पिस्तूल उचललं आणि मीराच्या प्रेतात्म्यावर रोखलं आणि तिच्यावर गोळ्या झाडायला सुरुवात केली. त्या गोळ्यांनी तिच्या शरीरावर पुन्हा जखमा होऊ लागल्या. ते पाहून राधिकाने एक गोळी तिच्या डोक्यात मारली आणि त्या क्षणी मीरा म्हणजेच तो प्रेतात्मा जमिनीवर कोसळला आणि निश्चल होऊन तसाच पडून राहिला. आता मीराची कसलीच हालचाल होत नव्हती. चल राधिका, आता आपल्याला इथून लवकर निघायला हवं, ते पोलीस अधिकारी म्हणाले. नाही, आत्ता इथून पळून गेलो तर पुन्हा अशी संधी नाही मिळायची, राधिका म्हणाली. हिम्मत करून राधिका मीराच्या मृतदेहाजवळ गेली. तिने तो मृतदेह तिथल्या स्ट्रेचरवर ठेवला आणि ती तो मृतदेह घेऊन विद्युत दाहिनी असलेल्या खोलीत गेली. विद्युत दाहिनी अजून सुद्धा सुरूच होती. तिने तो मृतदेह विद्युत दाहिनीमध्ये ढकलायला सुरुवात केली, पण अचानक मीराचा मृतदेह जागा झाला आणि त्याने राधिकावर हल्ला चढवला. ती राधिकाला सुद्धा आतमध्ये खेचू पाहत होती, पण राधिकाने पूर्ण प्रतिकार करत मीराच्या मृतदेहाला आत ढकललं. तसे मीराच्या मृतदेहाने क्षणात आग पकडली आणि राधिकाने ते दार बंद करून टाकलं. सैतानाचा खात्मा झाला होता. पण ह्या सगळ्या घटनेत काही जणांना आपला जीव मात्र गमवावा लागला होता. मित्रांनो, ही कथा तुम्हाला कशी वाटली ते कॉमेंटमध्ये नक्की सांगा. पुन्हा भेटूयात अशाच एका भयकथेसोबत. धन्यवाद. सबस्क्राईब करा एटी स्टोरीटेलर चॅनलला आणि बेल आयकन दाबून ऑलवर क्लिक करा आमचे व्हिडिओज सगळ्यात आधी बघण्यासाठी.